हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मुळोने क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 11वी कॉमर्स अकाउंटचा चॅप्टर 10वा भाग पाहणार आहोत. तर त्याचं नाव आहे एकेरी नोंद पद्धती. तर ह्यामध्ये आपण गणित कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. तर प्रथम आपल्याला प्रारंभिक व अंतिम अवस्था विवरण तयार करावे लागते व नंतर नफा तोटा विवरण हे दोन विवरणे आपल्याला तयार करावे लागतात. तर त्यासाठी आपल्याला काही माहिती दिलेली असती, त्यावरून आपण अवस्था विवरण, प्रारंभिक व अंतिम अवस्था विवरण आणि नफा तोटा विवरण हे आपण दिलेल्या माहितीच्या आधारे हे गणित आपण सोडवणार आहोत. तर बघा, आपल्याला हा जो तक्ता आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, इथे ज्या कंपनीचं नाव दिले किंवा जे नाव दिले त्यांच्या पुस्तकात नफा तोटा विवरण 31 मार्च डॅश डॅश म्हणजे ते वर्ष लिहायचं, रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. तर बघा, हा एक फॉर्मॅट आहे. तर हे म्हणजे फॉर्म्युला म्हणलं तरी जमल. तर आपल्याला ह्या रक्कमा दिलेल्या असतात आणि त्या आपल्याला सिरियलप्रमाणे मांडायच्या असतात. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला मांडायचं आहे अंतिम भांडवल. अंतिम भांडवल म्हणजेच वर्षाखेरचं भांडवल, म्हणजेच वर्ष जेव्हा आर्थिक वर्ष संपतं शेवटला तेव्हा ते भांडवल. नंतर त्यामध्ये अधिक वर्षभरातील उचल म्हणजेच आपण त्या वर्षामध्ये वैयक्तिक उपयोगाकरिता ज्या वस्तू घेतल्यात किंवा काही रक्कम घेतली ती त्याच्यामध्ये अधिक करायची. मग ती रोख असेल किंवा वस्तू असेल. आणि याची रक्कम आहे ते आउटर कॉलमला लिहायची. आणि याच्यामध्ये तर एकच रक्कम दिली असेल ती पण डायरेक्ट आउटरला लिहायची. त्या दोन्हीची बेरीज करून नंतर ती खाली लिहायची आपल्याला. तर बघा, नंतर वजा अतिरिक्त भांडवल म्हणजे वर्ष चालू असताना जे आपण अतिरिक्त भांडवल जे काही गुंतवलंय ते. पुन्हा समायोजित अंतिम भांडवल, ह्याची पण रक्कम आपल्याला आउटरला लिहायची, ह्याची पण आउटरला लिहायची. पुन्हा वजा वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल म्हणजेच प्रारंभिक भांडवल, वजा वर्षाच्या सुरुवातीला जे आपण गुंतवलंय ते भांडवल, त्याची पण रक्कम आपल्याला आउटरला लिहायची. समायोजना पूर्वीचा नफा म्हणजे ज्या बघा, फायनल अकाउंटमध्ये पण आपल्याला ज्या काही समायोजना दिल्या होत्या तशा यामध्ये पण आहेत आणि त्या आपल्याला सोडवायचं आहे. तर त्या समायोजना सोडून जो नफा होतो तो आपल्याला इथं आउटर कॉलमला दाखवायचा आहे. नंतर अधिक वजा वर्षभरातील उत्पन्न व प्राप्ती. बघा, अधिक वर्षभरातील उत्पन्न व प्राप्ती, त्यामध्ये उचलीवरील व्याज, नंतर जे आपण काही उचल घेतली त्यावरील व्याज, गुंतवणुकीवरील व्याज, पूर्वदत्त खर्च. पूर्वदत्त म्हणजे पुढच्या वर्षाचा खर्च जो आपण अगोदरच करून ठेवलेला आहे त्याला पूर्वदत्त खर्च असे म्हणतात. अप्राप्त उत्पन्न, जे उत्पन्न आपल्याला मिळालेलं नाही ते आपलं उत्पन्न आहे, ते आपली प्राप्ती आहे. अप्राप्त उत्पन्न, संपत्तीचे अवमूल्य आणि देयतेचे अधिमूल्य. नंतर वजा वर्षभरातील खर्च व नुकसान, त्यामध्ये बघा, भांडवलावरील व्याज, बँक कर्जावरील व्याज, बुडीत कर्ज आणि बुडीत व संशयित कर्ज निधी. तर बघा, हे जे आहे त्याची इनरला रक्कमा लिहायच्यात आणि त्याची बेरीज करून नंतर इथं लिहायची. वजा वर्षभरातील खर्च व नुकसानीमध्ये भांडवलावरील व्याज, ते पण ही तर रक्कम दाखवायची. बँक कर्जावरील व्याज, इनरला त्याची रक्कम दाखवायची. बुडीत कर्ज आणि बुडीत व संशयित कर्ज निधी पण इनरला दाखवायचे. स्थिर संपत्तीवर घसारा, संपत्तीचे अधिमूल्य, देयतेचे अवमूल्य. बघा, हे दोन पद आपल्याला नीट लक्षात ठेवायचे. इथे संपत्तीचे अवमूल्य आणि ते संपत्तीचे अधिमूल्य, देयतेचे अवमूल्य, देयतेचे अधिमूल्य. तर ह्यामध्ये आपण कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. तर बघा, अदत्त खर्च, पूर्वप्राप्त उत्पन्न आणि जो शेवटी आपल्याला काय मिळतो तो शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा. म्हणजे आपण जे व्यवसाय केला आहे तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला शुद्ध तोटा म्हणजे जे काय घसारा असेल किंवा सर्व देणी देऊन जे आपल्याला शिल्लक राहतो तो शुद्ध नफा असतो किंवा शुद्ध तोटा असतो, तो आपल्याला इथं दाखवायचा आहे. तर आपण आता हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरूनच आपल्याला ज्या समायोजना दिल्या असतील त्या समायोजना आपल्याला या माहितीवरून सोडवायच्या आहेत. तर उदाहरण बघूयात. तर बघा, इथे आपण उदाहरण घेतलेलं आहे.
ज्योती आपली लेखापुस्तके एकरी नोंद पद्धतीने ठेवतात. खालील माहितीच्या आधारे वर्षाच्या सुरुवातीचे व अंतिम अवस्था विवरण आणि नफा तोटा विवरण तयार करा. तर बघा, वर्षाच्या सुरुवातीचे म्हणजेच प्रारंभिक आणि अंतिम अवस्था विवरण, तर यामध्ये अवस्था विवरणे तयार करावे लागतात आणि नफा तोटा विवरण तयार करावे लागते. तर बघा, इथे माहिती दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला ते विवरण तयार करायचे आहेत. तर बघा, तपशील रक्कम रुपये आणि इथे आपल्याला तारखा दिलेल्या आहेत. ही वर्षाच्या सुरुवातीची म्हणजेच 1 एप्रिल 2017 आणि ही 31/3/2018 म्हणजेच 31/3/2018, 31 मार्च 2018ला. तर आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. तर 2016 आणि 2017, तर हे आपल्याला त्या वर्षभरातल्या रकमा दिलेल्या आहेत, ह्या सुरुवातीच्या आणि ह्या शेवटच्या. तर बघा, बँक शिल्लक 35,000 आणि 30,000, रोख शिल्लक 14,000 आणि अंतिम ह्याच्यामध्ये 10,000, विविध ऋणको 1,20,000, 1,60,000, माल साठा 50,000 आणि 90,000, उपस्कर 18,000, 18,000, यंत्र 90,000, 1,20,000, विविध धनको 32,000, 50,000, देय विपत्र 18,500 आणि 25,000. तर ह्या आपल्याला रकमा दिलेल्या आहेत. तर आपण फायनल अकाउंटमध्ये पाहिलं, जसं आपल्याला ताळेबंद तयार करायचा असतो सेम तसंच आपल्याला ते कॉलम आखायचे आहेत. फक्त हे काय आपल्याला विवरण आहे. तर नफा तोटा विवरण हे ताळेबंदासारखे असते, प्रारंभिक व अंतिम विवरण हे ताळेबंदासारखेच असते. तर आपल्याला आणि काही इथे समायोजना दिलेल्या आहेत, त्या समायोजना आपल्याला बघायच्या. आता बघा, अतिरिक्त माहिती म्हणून इथे आपल्याला दिलेलं आहे. ज्योती यांनी खाजगी उपयोगाकरिता व्यवसायातून 33,500 उचलले. म्हणजेच काय झालं, वैयक्तिक उपयोगाकरिता म्हणजेच काय उचल, त्यांनी व्यवसायातून 33,500 रुपये उचल घेतलेले आहे. 1 जानेवारी 2018 रोजी त्यांनी व्यवसायात 5,000 अतिरिक्त भांडवल म्हणून गुंतवले. तर बघा, आपण मगाशी पाहिलं होतं नफा तोटा विवरण, ते ह्या समायोजना आपल्याला नफा तोटा विवरणामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. तर बघा, त्याच्या अंतिम भांडवल, तर आपण काय म्हणतात ते ताळेबंदासारखं विवरण जे आपण अंतिम आणि प्रारंभिक विवरण बनवणार आहेत, त्यामध्ये आपल्याला अंतिम आणि प्रारंभिक भांडवल मिळणार आहे. तर ते पहिल्यांदा आपल्याला अंतिम भांडवल लिहायचे, नंतर त्यामध्ये अधिक वर्षभरातील उचल म्हणजेच ही खाजगी उपयोगाकरिता व्यवसायातून 33,500 उचलले, तर हे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे. नंतर 1 जानेवारी 2018 रोजी त्यांनी व्यवसायात रुपये 5,000 अतिरिक्त भांडवल म्हणून गुंतवले. तर अतिरिक्त भांडवल किती गुंतवले? 5,000. तर आपल्याला हे ते वजा करायचे. 1 जानेवारी 2018 रोजी यंत्रामध्ये वाढ करण्यात आली. उपस्कर आणि यंत्रावर वार्षिक 10% दराने घसारा आकारला. तर 1 जानेवारी 2018ला त्या यंत्रामध्ये वाढ करण्यात आली आणि उपस्कर आणि यंत्रावर वार्षिक 10% दराने घसारा. ऋणकोवर 15% प्रमाणे बुडीत व संशयित कर्जनिधी निर्माण करा. तर बघा, ह्या आपल्याला समायोजना दिलेल्या आहेत, म्हणजेच अतिरिक्त माहिती आपल्याला ही दिली आहे. तर यावरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर बघा, ज्योती यांच्या पुस्तकात प्रारंभिक व अंतिम अवस्था विवरण. तर बघा, जे आपलं ताळेबंद होतं त्या ताळेबंदाला 2 बाजू होत्या, देयता आणि संपत्ती. तसंच हे आपल्याला ताळेबंदासारखं आखून घ्यायचं आहे. देयता रक्कम रुपये, संपत्ती रक्कम रुपये आणि रक्कम रुपये. पण यामध्ये बघा, आपल्याला तारीख इथे टाकून घ्यायची 1/4/2017. तर ह्या रकमा कधीच्या आहेत की वर्षाच्या सुरुवातीच्या, आणि ह्या 31/3/2018 ह्या वर्षाच्या शेवटच्या. तर आपल्याला या तारखा इथे लिहून घ्यायच्यात आणि जी आपल्याला ही माहिती दिलेली आहे ह्या माहितीवरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. प्रारंभिक व अंतिम अवस्था विवरण आपल्याला सोडवायचे. तर बघा, बँक शिल्लक. तर बँक शिल्लक ही कशामध्ये येते? आपण जे ताळेबंद अगोदरच्या फायनल अकाउंटमध्ये पाहिलंय ते सेम टू सेम तसंच, त्याच्या जे संपत्ती ते संपत्ती बाजूला आणि जे देयता आहे ते देयता बाजूला आपल्याला करायचं आहे. बघा, बँक शिल्लक
35,000 आणि 30,000. तर बँक शिल्लक आपली काय संपत्ती. तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ताळेबंद पण पूर्ण पाहिलं आहे की त्याच्या संपत्ती बाजूला कोणते पदे येतात आणि देयता बाजूला कोणते येतात. तर ते नक्की बघा. बँक शिल्लक 35,000 आणि 30,000. हे 35,000 वर्षाच्या सुरुवातीचे आणि हे शेवटचे. तर बँक शिल्लक ही आपली संपत्ती आहे. रोख शिल्लक, तर बघा इथं रोख शिल्लक पण काय आहे आपली संपत्ती आहे. 14,000 आणि 10,000. 14,000 आणि 10,000. बघा इथं आपण रोख शिल्लकची पण आपण रक्कम इथे संपत्ती बाजूला लिहून घेतलेली आहे. विविध ऋणको. ऋणको म्हणजे काय असतं की ऋणको ज्यांच्याकडून आपल्याला काही पैसे किंवा आपले पैसे ज्यांच्याकडून यायचे, म्हणजे आपल्याला जेव्हा रक्कम मिळत असते तेव्हा आपण धनको असतो आणि समोरची व्यक्ती ही ऋणको असते. तर पैसे येणार आहेत म्हणजे ती काय आपली संपत्ती. तर विविध ऋणको. तर बघा विविध ऋणकोची रक्कम किती आहे. 1,20,000. प्रारंभिकला 1,20,000 आणि अंतिमला 1,60,000. तर 1,20,000 आणि 1,60,000. मालसाठा. मालसाठा ही काय आहे आपली संपत्ती आहे. मग मालसाठा त्याची रक्कम 50,000 आणि 90,000. मग 50,000 आणि 90,000 असे आपल्याला लिहून घ्यायचे. नंतर उपस्कर. उपस्कर म्हणजेच काय फर्निचर. फर्निचर ही काय आपली संपत्ती आहे. तर उपस्कर 18,000 आणि 18,000. प्रारंभिकला पण 18,000 आणि अंतिमला पण 18,000. तर यंत्र पण ही आपली संपत्ती आहे. 90,000 आणि 1,20,000. तर यंत्र 90,000 आणि 1,20,000. तर बघा ही आपली संपत्ती बाजूची बाजू झाली. आता आपल्याला देयता बाजू. नंतर काय विविध धनको. धनको म्हणजे ज्यांना आपण पैसे देणार आहेत, ज्याचे आपण पैसे घेतलेत किंवा काही वस्तू आपण त्याच्या घेतल्यात, ते काय झालं मग आपण ते आपल्याला द्यायचे, मग ते धनको असणार पुढची समोरची व्यक्ती. म्हणून विविध धनको हे देयता बाजूला येणार. विविध धनको 32,000 आणि 50,000. विविध धनको प्रारंभिकला 32,000 आणि वर्षाच्या शेवटीला 50,000. देय विपत्र. देय विपत्र म्हणजे जे आपल्याला द्यायचं असतं. मग देय विपत्र 18,500 आणि 25,000. इथं 25,000. तर बघा ही रक्कम झाल्यानंतर आपल्याला आता त्याचं टॅली करायचं आहे. मग संपत्ती बाजूमधून देयता बाजू ही कधी पण वजा करायची असते. कधी पण संपत्ती बाजू ही मोठी असते. तर बघा आपल्याला आपण वर्षाच्या सुरुवातीच्या रक्कम या कॉलमची रक्कम किती आहे बेरीज केल्यानंतर 3,27,000 आणि वर्षाच्या शेवटीची रक्कम किती आहे 4,28,000. तर संपत्ती बाजू ही नेहमी मोठी असते. तर या रक्कम आपल्याला या कॉलममध्ये लिहून घ्यायच्या आहेत. ही इनरची म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला इकडं, वर्षाच्या शेवटची वर्षाच्या शेवटला. तर या रक्कममधून जे आपण इकडं संपत्ती बाजूकडून जे देयता बाजूला जी आपण रक्कम घेतली त्या रक्कममधून आपल्याला ही रक्कम आहे जी वरची रक्कम आहे ती वरची रक्कम आपल्याला वजा करायची. तर बघा या 4,28,000 मधून 50,000 आणि 25,000 वजा केल्यानंतर राहतात किती 3,53,000. तर हे आपण इथं लिहून घ्यायचे ह्या दोन्हीच्या मध्ये. आणि नंतर 3,27,000 मधून 32,000 आणि 18,500 वजा केल्यानंतर राहतात किती 2,76,500. तर हे काय आपलं भांडवल. ह्याला टायटल काय द्यायचं आहे भांडवल. हे झालं प्रारंभिक भांडवल आणि हे झालं अंतिम भांडवल. तर बघा आता आपल्याला या माहितीवरून प्रारंभिक व अंतिम अवस्था विवरण झाल्यानंतर आपल्याला नफा तोटा विवरण हे आपल्याला बनवायचं असतं. तर बघा इथं आपल्याला टायटल लिहायचं आहे नफा तोटा विवरण 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. तर हे कधीच आहे 2018 रोजी त्या 2018 वर्ष जे आहे त्याच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी संपणाऱ्या वर्षाकरिता. तर हे बघा इथे हे गणित आपल्याला 80 मार्काच्या पेपरला 8 मार्काला विचारलं जातं. तर आपण मगाशी जो फॉर्म्युला बघितला होता म्हणजे जो ते तक्ता बघितला होता नफा तोटा विवरणाचा. तर बघा अंतिम भांडवल अधिक वर्षभरातील उचल अधिक वर्षभरात गुंतविलेले अतिरिक्त भांडवल वजा प्रारंभिक भांडवल समायोजनापूर्वीचा नफा
बघा, तर हे मगाशी आपण पाहिले. आता ह्या ज्या आपण अंतिम भांडवल आणि प्रारंभिक भांडवल काढले त्याच्या आपल्याला नोंद करायची, आणि ज्या आपण समायोजना मगाशी पाहिल्या होत्या अतिरिक्त माहिती, तर त्यानुसार आपल्याला इथं नोंद करायची. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला इथं अंतिम भांडवल अंतिम भांडवल आपल्याला टायटल द्यायचं, आणि अंतिम भांडवल बघा इथं अंतिम भांडवल किती आहे, 3,53,000. तर इकडे बघा आपल्याला इथे कॉलम करायचं आहे तपशील, रक्कम रुपये आणि रक्कम रुपये. एक इनरचा कॉलम आणि एक आउटरचा कॉलम. तर अंतिम भांडवल किती आहे, 3,53,000. नंतर काय आहे, नंतरच्या आपल्या त्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, वर्षभरातील उचल. तर वर्षभरातील उचल, तर बघा आपण आता इथे समायोजनामध्ये पाहणार आहोत. ज्योती यांनी खाजगी उपयोगाकरिता व्यवसायातून रुपये 33,500 उचलले. म्हणजेच हे काय झाले, आपली वर्षभरातील उचल झाली. तर वर्षभरातील उचल किती आहे, इथे बघा वर्षभरातील उचल 33,500. तर आपल्याला या दोन्हीची ॲडिशन करायची. तर ही रक्कम एकच रक्कम दिली असल्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट आउटरमध्ये ह्या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची. तर त्याची बेरीज किती येते, 3,86,500. तर या दोन्हीची बेरीज आपल्याला इथं कॉलममध्ये लिहायची. नंतर काय, वजा वर्षभरात गुंतविलेले अतिरिक्त भांडवल. तर आपण वर्षभरात किती अतिरिक्त भांडवल गुंतवलेले, तर बघा आपल्याला इथं 1 जानेवारी 2000 रोजी त्यांनी व्यवसायात, बघा इथं 1 जानेवारी 2018 रोजी त्यांनी व्यवसायात रुपये 5,000 अतिरिक्त भांडवल म्हणून गुंतवले. तर किती गुंतवले त्यांनी, 5,000. तर आपल्याला वजा वर्षभरातील गुंतवलेले अतिरिक्त भांडवल, तर किती आहे इथं, 5,000. तर काय करायचे, आपल्याला वजा करायचे. तर आपल्याला 3,86,500 मधून 5,000 वजा करायचे. तर किती राहतात, 3,81,500. तर नंतर आपला फॉर्म्युलामध्ये काय आहे, प्रारंभिक भांडवल. प्रारंभिक म्हणजेच आपण वर्षाच्या सुरुवातीला गुंतवलेले भांडवल. ते आपण इथं प्राथमिक अवस्था विवरण आणि अंतिम अवस्था विवरणमध्ये बघा हे अंतिम भांडवल झालं हे, आणि प्रारंभिक हे 2,76,500. तर आपल्याला प्रारंभिक भांडवलची नोंद इथं 2,76,500. तर हे काय करायचं, आपल्याला वजा करायचे. 3,81,500 मधून 2,86,500 आपल्याला वजा करायचे. तर बघा राहतात किती, 1,05,000. तर हा आपला समायोजनापूर्वीचा नफा झाला. तर बघा आता समायोजनानंतरचं काय, 1 जानेवारी 2018 रोजी यंत्रामध्ये वाढ करण्यात आली. तर बघा इथं यंत्र आपलं प्रारंभिकला किती, 90,000, आणि नंतर किती, 1,20,000. तर आपल्याला पहिल्यांदा इथं आपल्या फॉर्म्युलानुसार अधिक वर्षभरातील उत्पन्न व प्राप्ती हे आपल्याला टायटल लिहून घ्यायचे. 1-2 लाईन आपल्याला सोडवायच्यात. नंतर वजा वर्षभरातील खर्च आणि नुकसान, तर हे टायटल लिहायचे. आणि आता आपण यंत्रामध्ये वाढ केली, नंतर जे काही आपले ज्या समायोजना आहेत त्या आपल्याला इथे या दोन हे कॉलममध्ये सोडवायचे. ते कशामध्ये येतात हे आपल्याला पाहायचे. तर बघा पहिल्यांदा आपण उपस्कर आणि यंत्रावर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. तर उपस्करवर 10% दराने आपल्याला घसारा करायचा आहे. तर घसारा हा नेहमी अंतिम जी रक्कम असते त्यावर आकारला जातो. तर 18,000वर 10% दराने 1 शून्य ड्रॉप केल्यानंतर जी रक्कम राहते ती 10% राहत असते. तर बघा किती राहते, 1,800. तर आपल्याला इथं ते आपलं नुकसान आहे. घसारा म्हणजे काय, जी घट झाली आपल्या संपत्तीमध्ये, जी घट झाली ती आपल्याला तिथं दाखवायची असते. तर वजा वर्षभरातील खर्च आणि नुकसान. तर उपस्करवर घसारा, तर किती उपस्करवर घसारा बसला, 8,000वर 10%ने किती बसला, 1,800. तर त्याची नोंद आपल्याला इथं करून घ्यायची आहे. हे कंसामध्ये लिहायचं असेल तर लिहायचं, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी जमतं. इथं 1,800. नंतर आपल्याला काय म्हटलं होतं इथं,
1 जानेवारी 2018 रोजी यंत्रामध्ये वाढ करण्यात आली आणि उपस्कर आणि यंत्रावर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. तर बघा 1 जानेवारी 2018 रोजी यंत्रामध्ये वाढ केली. तर बघा यंत्रामध्ये आपलं पहिल्यांदा वर्षाच्या सुरुवातीला 90,000चं आपण यंत्र घेतलेलं आणि वर्षाच्या शेवटी किती रक्कम दिसते 1,20,000. तर 90,000मध्ये किती मिक्स केल्यानंतर बघा 1,20,000 होतात. तर 30,000. तर आपण वर्षाच्या म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी 30,000चे यंत्र घेतलेले आहे. तर आता ह्याच्यावर घसारा बघा कसा करायचा आहे. तर बघा यंत्रावर आपण घसारा बघा 1,20,000 जे आपण वर्षाच्या शेवटीची रक्कम असते त्यावर आपण घसारा आकारत असतो. तर 20,000 एक यंत्र किती 90,000चं आणि एक 30,000चं. तर बघा 90,000वर आपल्याला किती 10%ने तर 9,000 आला आणि 30,000वर आपल्याला 3च महिन्याचं म्हणजे बघा आपण पहिलं यंत्र आहे ते आपण वर्षाच्या सुरुवातीला घेतलेलं आणि ते वर्षभर आपण वापरलं होतं. पण दुसरं यंत्र आपण 1 जानेवारीला घेतलं होतं. तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने फुल येतात. म्हणजे पूर्ण 3 महिनेच त्याचा आपण वापर केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर 3 महिन्याचाच आपल्याला घसारा करायचा आहे. तर बघा 90,000वर किती आला 9,000. तर बघा आता आपल्याला 30,000वर 10%ने किती येतो 3,000. तर 10%ने हा कितीचा झाला वर्षाचा झाला. तर आपण पहिल्यांदा वर्षभराचा काढून घ्यायचा. नंतर म्हणजे वर्षभराचा काढल्यानंतर निम्म्या वर्षाचा करायचं म्हणजे 6 महिन्याचा. तर 3,000च्या निम्मे किती येतात 1,500. तर 1,500मध्ये पण नंतर ते 6 महिन्याचं झालं. तर आपल्याला किती पाहिजे 3 महिन्याचा पाहिजे. तर 3 महिन्याचा किती येतो 750 आणि या दोन्हीची बेरीज आपल्याला इथं लिहायची 9,750. तर 1,20,000वर आपला 10% दराने किती घसारा किती झाला 9,750. तर बघा आता आपण इथं यंत्रावर घसारा 90,000 12 महिन्याचा घसारा आणि 30,000वर 3 महिन्याचा घसारा. तर किती आला ह्याच्यावर 9,750. तर आपल्याला अशी इथं नोंद करून घ्यायची. आणि नंतर बघा आता आपली 5वी बघा ऋणकोवर 15% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधी निर्माण करा. तर बघा आपल्याला काय म्हणलंय ऋणकोवर. तर इथं बघा विविध ऋणकोवर. तर आपण बघा ही शेवटची रक्कम आहे 1,60,000वर आपल्याला 15% दराने बुडीत कर्ज व संशयित कर्ज निधी आकारायचा आहे. तर 60,000वर आपल्याला आता 15%ने काढायचं आहे. म्हणजे 10%ने काढताना आपण 1 शून्य ड्रॉप करत होतो. तर आता आपल्याला 2 शून्य ड्रॉप करायचे. 1,60,000वरचे 2 शून्य ड्रॉप करायचे. तर किती राहतात 1,600. तर 1,600 गुणुले आपल्याला कितीने 15 म्हणजे 1,600 गुणुले 15 आपल्याला करायचे आणि आपली जी रक्कम येईल ती आपल्याला इथं लिहायची. तर बघा इथं आपली रक्कम किती आली आहे 24,000 आपली रक्कम आलेली आहे. तर बघा इथं आपण पहिल्यांदा 1,600 म्हणजे 2 शून्य ड्रॉप केले तर किती राहिले 1,600 गुणुले 15. तर आपली रक्कम इथं आलेली आहे 8,000. तर पुन्हा नंतर आपण जे गुणाकार करतो तसं करायचं आणि 24,000 आपली 15%ने किती आलं 24,000. तर ते 24,000 आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. आणि ते 24,000 आता आपल्याला या तिन्हीची पण रक्कम आपल्याला इथं लिहून घ्यायची. तर किती आली रक्कम आपल्याला आउटरला रक्कम लिहायची 35,550. तर ही आपली आली रक्कम. तर बघा आपल्याला ह्या 1,05,000मधून आपल्याला 35,550 हे वजा करायचे आणि जे रक्कम येईल तर रक्कम किती आले 69,450. तर हे आपले काय आले शुद्ध नफा आला. तर आपल्याला हे टायटल देऊन शुद्ध नफा 69,550 आपल्याला हा नफा लिहायचा आहे. जर आपली ही रक्कम जर मायनसमध्ये आली असती तर तो आपल्याला तोटा झाला असता. पण इथं काय प्लसमध्ये 69,450. तर हा आपला आहे शुद्ध नफा. तर
हे आपलं गणित पूर्ण सोडवून झालेलं आहे. तर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं गणित एखादं सोडवणार आहोत. तर नक्की जॉईन व्हा. थांबूया आपण इथंच.